युवा उद्योजक, पिंपळगावची शान, नीटचे टॉपर आणि MITची जान आणि हे आपली चांदवडची गँग. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. साहिल दादा आपल्याला पिंपळगाववरून घ्यायला आले होते, कारण की आपल्याला जायचं होतं आज चांदवडला. अचानक प्लॅन ठरलेला होता पोरांचा. या म्हणे आपण काहीतरी प्लॅन वगैरे ठरवू. मग आपण गेलो पहिले चांदवडला, मग ऋषीबाईच्या घरी. तर ऋषीबाईला थोडंसं डोकं वगैरे लावलं, त्याला जेवता उठवलं होतं काहीच. आपण त्याला जेवण पण नव्हतं करू दिलं. तर काहीच घरात गेले साहिल दादांनी बॅट हातात घेतली आणि तिकडे पण क्रिकेट खेळायला लागले. तर तिकडे पण काही गपचूप बसणं आपली पोरं. तर मग थोडेसे चिप्स वगैरे खाल्ले आपण. तर तेवढ्यात एंट्री झाली आपल्या साहिल दादांची. काहीच आपले साहिल दादा म्हणजे एकदम महान व्यक्ती. तर प्लॅन वगैरे ठरवला. मग आपण गेलो देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे. तर तिकडे गेल्या आपल्याला भेटले प्रसाद दादा. तर त्यांचं ते काम करत होते, पण त्यांना पण आपण तिकडून उचललं. मग आपण देवी मातांचं दर्शन घेतलं प्रॉपर. मग आपण वरती चंद्रेश्वरी वरती गेलो. तर वरचं वातावरण एकदम भारी गाईस. तुम्ही जर चांदवडला गेले तर नक्की जा, पूर्ण ठिकाण फिरा. त्याच्यानंतर आपण मस्त दर्शन वगैरे घेतले, बाहेर आलो, मस्त मन प्रसन्न झालं होतं, एकदम फ्रेश. परत आपण खाली आलो. तर तिकडचा जो रस्ते ना एकदम असे वळण आहे, एकदम भारी वाटतं ते गाडी चालवायला तिकडे पण. त्याच्यानंतर आपण गेलो मस्त बाप्पांच्या मंदिरामध्ये, कारण की इच्छापूर्ती बाप्पांचं आपल्याला दर्शन घ्यायचं होतं. मग तिकडे गेल्यानंतर परत दर्शन वगैरे घेऊन आपण खाली आलो. म्हणजे अक्षरशः गाडीवरती बसल्या पण पोरांना मार नाही, आपल्या पोरांच्या काही अंगातून जात नव्हतं. तर आपण गेलो SNJBला संकेत भाईला भेटायला, पण काही ते भेटले नाही, कारण की त्यांचा पेपर चालू होता. तर काहीच मग आपण साहिल दादांना बाय बाय करून मस्त मी, ऋषी आणि साहिल आपण थोडंसं चांदवड फिरलो आणि मग आपण थोडंसं नाश्ता वगैरे करायचा प्लॅन ठरला. तर मग ऋषी दादा त्यांना सांगत होते कशी पाणीपुरी बनवायची काय. नंतर आपण दाबेली वगैरे खाल्ली, मस्त पाणीपुरी खाल्ली. मग आपण ऋषी दादांना घरी सोडून दिलं. तर हा साहिल, मग आपण आलो तो इकडे. तर साहिल आपल्याला मस्त गाणी म्हणून दाखवत होता गाडीवरती, नाही का. वातावरण एक नंबर झालं होतं. हे बघा मी किती ओला झालोय ना, साहिला बघा कसा दिसतोय. तर काहीच परत आपण जेवण वगैरे केलं आणि पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.